विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपली ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सिरीज छान सुरू आहे. आपण अप्रॉक्सिमेशन घेतोय. एकाच मिनिटात रिवाइज करू. ह्या अप्रॉक्सिमेशन मध्ये फर्स्ट स्टेप आहे की तुम्ही एफ ऑफ एक्स फंक्शन शोधा. सेकंड स्टेप त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. तिसऱ्यांदा ए आणि एच च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता हे तुम्हाला काय कळेना झालंय का? याचा अर्थ पहिला व्हिडिओ बघितला नाहीये. तुम्ही नवीन आहात चॅनलवर लक्षात घ्या. मग सबस्क्राईब करून अगोदरचे व्हिडिओ बघा. बर, एवढीच्या अगोदर डेरिव्हेटिव्हची पण आपली प्लेलिस्ट तयार आहे. तुम्ही ना सांगू का? मी काल एका मुलाला म्हणलो सुद्धा बरं का. एवढा इंटरेस्ट व्हायला पाहिजे. जसे तुम्ही वेब सिरीज बघता ना, एक एपिसोड झाला झाला की लगेच दुसरा थांबत नाही. मी अशी इतकी विचित्र मुलं बघितलेत, की रात्रभर जागून सगळं सगळं सीरीजच बघून टाकतात. मग तेवढा इंटरेस्ट ना अभ्यासात आणा. आणा. तुम्हाला आवडलं पाहिजे हे मॅथ्स. मी प्रयत्न करतोय. माझी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. मला ना अशी मुलं हवी आहेत, की ज्यांना नाही समजत, नाही येत. एक्स्ट्राऑर्डिनरी तुम्ही असाल तर नो डाउट काही तुम्हाला या व्हिडिओची सुद्धा गरज नाहीये. पण अशी मुलं, की जे मागं पडलेत पण करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठीच आपलं चॅनल आहे. मग असे तुमचे मित्र असतील, तर तुम्ही हा चॅनल त्यांच्यावर नक्की शेअर करा. फर्स्ट स्टेप एफ ऑफ एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह. पुन्हा ए आणि एच व्हॅल्यू फाइंड आउट केलं, की नंतर एफ ऑफ ए आणि एफ डॅश ए म्हणजे या 5 स्टेप मला फॉलो करायचे आहेत अप्रॉक्सिमेशनमध्ये. आणि हे झालं, की आपला अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला. f of a plus h is approximately equals to f of a plus h into f dash a. आणि हा जो तुमचा h आहे तो पॉझिटिव्ह पण असू शकतो किंवा निगेटिव्ह. चला हे पहिलं न्यूमेरिकल घ्यायचंय. आपण ना साइन कॉस टॅन हा टाइप संपवलाय. त्याच्यानंतर आपण स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फिफ्थ रूट हा एक टाइप अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतलाय. मग आज उरलेले सगळे टाइप आपल्याला फिनिश करायचे. मग पहिल्यांदा पहिली स्टेप काय? फंक्शन ओळखा. आता मी तुम्हाला सांगतो, फंक्शन आहे टॅन इन्व्हर्स आणि जो नंबर आहे तो नाही लिहायचा, त्याच्या ऐवजी लिहायचं एक्स. मग फंक्शन कुठलं आहे कळालं? टॅन इन्व्हर्स एक्स. नोट्स काढल्यात ना तुम्ही? मगाशी 5 स्टेप लिहिलेल्या तुमच्या समोर आहेत ना? ते बघून मला सांगा दुसरी स्टेप काय? चला याला डिफरंशिएट करा. डेरिव्हेटिव्ह. मग टॅन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके. पण जर ब्लॅक कलर घेतला तर? ओके, कितपत दिसते बघूया आपण हां. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कुणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? ए ची. आता लक्ष द्या. हे ए प्लस एच आहे. मग ए ची व्हॅल्यू मला अशी हवी आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू. मी ती काय घेतली सांगा? 1 का? कारण टॅन इन्व्हर्स 1 ची व्हॅल्यू π/4 मला माहिती आहे. मग आता एच ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची सांगू का? त्यांनी दिलेल्या व्हॅल्यू मधून आपली व्हॅल्यू मायनस करायची. मग त्यांनी दिलेली व्हॅल्यू 0.99 त्यातनं 1 मायनस करा. ओहो! 1 तर मोठं आहे. त्यामुळे आन्सर निगेटिव्ह येणार 0.01. चला रफली आपण ए प्लस एच करून बघूया. ए आहे तुमचा 1 आणि एच आहे 0.01. आलं की बरोबर 0.99 जे आपल्याला शेवटच्या फॉर्म्युल्यात वापरायचं आहे. बरोबर आहे? ए प्लस एच ठीक आहे. बरं हे मी इरेज करतोय. किती स्टेप झाल्या सांगा आपल्या? 3 स्टेप झाल्या म्हणूया आपण. आता काढायची कुणाची व्हॅल्यू? एफ ऑफ ए ची व्हॅल्यू. म्हणजे टॅन इन्व्हर्स ए, ए कोण आहे तुमचा? 1 आणि त्याची व्हॅल्यू आहे π/4. त्याची व्हॅल्यू किती आहे? π/4. हे ठीक आहे. आता लक्षात घ्या. पुन्हा एफ डॅश ए म्हणजे 1/1 प्लस एक्सची व्हॅल्यू एक्सच्या ठिकाणी ए पुट करणार ना मी आणि एच व्हॅल्यू 1 आहे 1 म्हणजे इथं 1/2 आलं म्हणजे किती आलं? 0.5. सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. आता आपला अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला वापरूया. काय? एफ ऑफ ए प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू. आता मॅडम जागा नाहीये म्हणून मी खाली लिहितोय बरं का लक्षात घ्या किंवा अप्रॉक्सिमेशन साइन इथं देऊया आपण ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू फॉर्म्युला काय सांगा? एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश. पुन्हा तुम्ही अप्रॉक्सिमेटचं साइन द्या आणि व्हॅल्यू पुट करा. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू π/4 आहे. पण थांबा. पाय. पायची व्हॅल्यू 180 वगैरे घ्यायची नाही. रेडियन मध्ये हवी आहे. त्यांनी दिले आपल्याला 3.1416 आणि डिव्हाइड बाय 4. ओके. प्लस 0.5. पण थांबा 1 मिनिट एक आयडिया करू का रे? असं करू का? बघा पण काय झालं तरी पुन्हा ते डिव्हाइड करावंच लागणार आहे लक्षात घ्या. सांगतो. शेवटचे 2 नंबर बघा किती आहे? 16. 4च्या टेबलमध्ये 16 आहे. मग याला 4 ने डिव्हाइड करता येणार आहे. तुम्ही करायचंय.
0 पॉइंट समथिंग काहीतरी येईल. 0.5 ॲड करा. डिव्हाईड केल्यावर किती येतंय बघा. 0.7854 आणि त्याच्यामध्ये थांबा, थांबा. अजून आपलं पूर्ण झालेलं नाहीये. तुमच्या लक्षात आलं का माझी चूक काय? H तर निगेटिव्ह आहे ना. तुम्ही डायरेक्टली एफ ची व्हॅल्यू कशी पुट केली? H ची व्हॅल्यू कोण पुट करणार? आता ज्याला हे कळालं होतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. म्हणजे तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहात हे क्लिअर झालं. मग आता याचा जर प्रॉडक्ट केला मी, आता समजून घ्या. याला तुम्ही डिव्हाईड करा. 0.7 समथिंग काहीतरी येतंय. 7854 ओके. इथे पॉइंटच्या पुढे 2 डिजिट आहेत. इथं पॉइंटच्या पुढे 1 डिजिट आहे. म्हणजे टोटल मला पॉइंटच्या पुढे 3 डिजिट पाहिजेत. म्हणजे मला 0.005 घ्यावं लागेल. 005 सबट्रॅक्शन करा. तुम्हाला आन्सर मिळून जाईल. मग आता मला सांगा, हे न्यूमेरिकल कुठलं घेतलं आपण? टॅन इन्व्हर्सचं. कोणतं न्यूमेरिकल घेतलंय? टॅन इन्व्हर्स. इथं सेमच आहे. फक्त 99 च्या ऐवजी 999. इथं जरा 1.001 आहे. मग इथं या प्रॉब्लेममध्ये H व्हॅल्यू 1 आली, पण H व्हॅल्यू 0.001 पॉझिटिव्ह येणार आहे. टॅन इन्व्हर्स असू दे, नाहीतर कॉट इन्व्हर्स असू दे. टॅन इन्व्हर्स 1 आणि कॉट इन्व्हर्स 1 ची व्हॅल्यू π/4च येते. आता मला पाठच झालंय 7854. या सगळ्या प्रॉब्लेममध्ये तो नंबर लागणार आहे मला 7854. मग करताय सॉल्व्ह? पहिला पॉइंट आजचा क्लिअर झाला. काय घेतलं आपण सांगा? टॅन इन्व्हर्स. ठीक आहे. आता नेक्स्ट. नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या. व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा, काय आहे फंक्शन पहिला काय ते ओळखायचं. पहिली स्टेप आपली. काय ओळखायचंय मला? फंक्शन. मग लक्ष द्या. मग फंक्शन जे आहे ना, इथं बघायचं. ज्याची व्हॅल्यू काढायला सांगितले तिथंच कळतंय फंक्शन कोणतं आहे ते. ई रेस टू ना, मग ई रेस टू एक्स हे फंक्शन आहे. चला, इतकं सोपं आहे कारण ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स येणार. ए ची व्हॅल्यू 1.005 मग ए ची व्हॅल्यू 1. मग एच ची व्हॅल्यू कशी काढायची? त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूतून ही व्हॅल्यू मायनस करा. म्हणजे 1.005 मधून 1 मायनस करा. मग 0.005 3 स्टेप झाल्या. चौथी स्टेप एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काढा. म्हणजे ई रेस टू ए, ए कोण आहे तुमचा 1 त्यांनी व्हॅल्यू दिली असणार आहे. किती? 2.7183. अरे एफ डॅश ए ची पण व्हॅल्यू तीच येणार आहे 7183 2 पॉइंट. आता सगळं झालं. मग व्हॅल्यू पुट करा ना. अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला पुट करा. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आणि एच एच तुमचा किती आहे रे 0.005. त्यानं एफ डॅश ए ला मल्टिप्लाय केलं पाहिजे. ऐका, हा जो प्रॉडक्ट आहे ना सरळ करत असताना 27183 ला 5 न मल्टिप्लाय करा. पण इथं पॉइंटच्या पुढे 3 डिजिट आहेत. इथं 4 आहेत. मग तुम्ही हा जो प्रॉडक्ट येईल त्याच्या पुढे पॉइंटच्या पुढे 7 डिजिट पाहिजे ते लक्षात ठेवा. किती? 7. मग करताय हा पण प्रॉब्लेम. कळालं? एफ ऑफ एक्स पुन्हा एफ डॅश ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. अझ्युम करा. त्याच्यावरून एच ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. त्याच्यानंतर एफ एफ ऑफ ए काढा. नंतर एफ डॅश ए काढा. ओके. चला मग आता याच्यातलं ना हा तुमचा होमवर्क आहे. ए ची व्हॅल्यू 1 जर घेतली तर एच तिथं निगेटिव्ह येईल. इथं ए ची व्हॅल्यू 2 घ्यावी लागेल. ए ची व्हॅल्यू 2 आणि एच ची व्हॅल्यू मग 0.01 येईल. आणि तुम्हाला सांगतो ही त्यांनी व्हॅल्यू दिलेलीच आहे. का दिली ही व्हॅल्यू? सांगतो. कारण इथं जे फंक्शन आहे, ते आहे 3 रेस टू एक्स बाळांनो. आणि याचं जे डेरिव्हेटिव्ह येणार आहे ते 3 रेस टू एक्स इंटू लॉग 3. मग तेव्हा या लॉग 3 ची व्हॅल्यू इथं पुट करावी लागणार आहे. ए तुमचा किती घेतलाय मी 2 आणि एच ची व्हॅल्यू 0.01. मग जेव्हा तुम्ही एफ ऑफ ए काढाल, जिथं एक्स ची व्हॅल्यू एक्सच्या ठिकाणी ए पुट कराल 2, तेव्हा 3 रेस टू 2 म्हणजे 9 येणार आहे. क्लिअर? बरं आता या सगळ्यात शेवटी, आता या व्हिडिओच्या शेवटी सगळ्यात अवघड पॉइंट आहे तुम्हाला घ्यायचा आहे. सगळ्यात किचकट पॉइंट आहे तो घ्यायचा आहे. सांगतो आता हा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतोय बघा. बघा मी 1 मिनिटाचा ब्रेक घेतो बरं का. तुम्ही हा प्रॉब्लेम बघा. काय केलंय तुमच्या काय लक्षात येतंय का बघा. मी एक्सप्लेन करणारच आहे. काय हा प्रकार आहे एक्सप्लेन करतो. ठीक आहे. म्हणजे आता मी हा पहिला प्रॉब्लेम जो आहे ना, तो एकदम छोटा करून बाजूला ठेवतो. कारण मला इथं जागा पण खूप लागणार आहे. चला मी आता पहिल्यांदा ना फंक्शन लिहितो. ते आहे लॉग टू द बेस 10 एक्स. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/x.
पण ते बेस ई असेल तर. म्हणून हे सगळ्यात अवघड आहे. इथं बेस 10 आहे. बेस ई नाहीये इथं. मग चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी वापरावी लागेल मला. लॉग एक्स, लॉग 10 असं ठेपटं ठेवावं लागेल आणि त्यांचा बेस लिहावा लागेल. बरं. आता ही व्हॅल्यू जर मी न्यूमरेटर मध्ये घेतली, तर 10 खाली येणार आणि ई इथे येणार. आणि हा नंबर आहेच वरती लॉग ई एक्स आणि हे तुमचं फंक्शन. आलं का ध्यानात? मग लॉगचं न्यूमेरिकल आलं, तर तुम्हाला बेस ई असेल तर डेरिव्हेटिव्ह काढा. बेस 10 त्यांनी दिला असेल तर नाही. तुम्हाला चेंज ऑफ बेस असं हे करावं लागेल. चला डिफरंशिएट करूया. डॅश एक्स. कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू त्यांनी दिली 4343. 4343 याचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. तो एक्स मी इथे लिहितो. चला ए ची व्हॅल्यू 998 म्हणलंय याचा अर्थ ए ची व्हॅल्यू 1000 घेतो. म्हणजे लॉगच्या न्यूमेरिकल मध्ये ए ची व्हॅल्यू एक तर 10 येईल, 100 येईल, 1000, 10000 अशीच येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी 998 दिलंय, आपण 1000 घेतलंय, एच ची व्हॅल्यू -2 येणार. चला नेक्स्ट स्टेप तुम्हाला पाठ झालंय. आता एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काढायची. सांगू का तुम्हाला? त्यावेळेस बेस 10च घ्या आणि एक्स ची व्हॅल्यू 1000 घेतली म्हणजे 10 to 3. मग ते 3 पुढे येईल आणि हे दोघं सेम असलं की आन्सर काय असतं? 1. आलं का 3? डॅश ए काढताना मात्र 4343 घ्या. डिव्हाइड बाय 1000 आहे. त्याच्यामुळे 0.1230 वाढले आणखीन 4343. सगळं झालंय. आता एफ ऑफ ए प्लस एच अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू एफ ऑफ ए आणि प्लस एच इंटू एफ डॅश ए. अप्रॉक्सिमेटली एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आहे 3 प्लस एच प्लस नाही एच ची व्हॅल्यू आहे -2 डॅश एच व्हॅल्यू आहे 0.0004343. प्रॉडक्ट सोपा आहे तो 0.0008686 0008686 करा सबट्रॅक्शन आन्सर मिळेल. पुन्हा पुस्तकात चेक करा बरोबर आहे. आता हा व्हिडिओ किती मिनिटाचा झाला? 12च मिनिटात मी इतकं टाइप एक्सप्लेन केलं रे तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ मी फास्ट घेतोय. चेंज ऑफ बेस करावा लागेल का? येस ऑर नो? नाही लागणार. माझ्या पुढे मुलं बसले ते पण उत्तर देतात. का नाही लागणार? बेस ई आहे हो. बरं ए ची व्हॅल्यू किती घेणार? 100. मग H1 येईल. चेंज ऑफ बेस करावं लागेल का? नाही. ए ची व्हॅल्यू किती घेणार? 10. मग H ची व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये येईल हं. म्हणजे 10.00 मधून 9.01 मायनस करा. मग तुम्हाला कळेल. चेंज ऑफ बेस करावं लागेल कारण बेस किती दिलाय सांगा तिथं 10 दिलेला आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला हा व्हिडिओ फार फास्ट वाटेल, स्लो वाटेल पण समजलाय. समजला असेल तर कमेंटमध्ये सांगा ना, की आवडतंय लेक्चर म्हणून आणि सांगू का? काम खूप आहे. हे एक्झाममध्ये येणार आहेत प्रश्न. बोर्डच्या एक्झाममध्ये येतील किंवा सीईटीच्या एक्झाममध्ये. बोर्डच्या पेपरच्या वेळेस मॅथ्सला एकच दिवस सुट्टी असते आणि एओडी सारखा टॉपिक बघायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. एवढी आपण चांगली तयारी करणार आहे. आम्हाला सगळं आठवणार आहे. अजून या टॉपिकमध्ये ना खूप वर्ड प्रॉब्लेम आहेत. एल-एम-व्ही-टी, रोल्स थेरम आहे, मॅक्सिमा, मिनिमा, इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग. छोटा नाहीये टॉपिक. मग चांगली तयारी आत्ता करा ना, म्हणजे एक्झाममध्ये वेळ वाचेल हे लक्षात घ्या. मग माझ्याबरोबर तुम्ही हे सगळ्या गोष्टी करताय, मग चॅनल शेअर का करत नाहीये? मला YouTube कडून जेव्हा एनालिटिक्स कळतंय ना, तेव्हा एक लक्षात येते, की मुलांना आवडतंय. एंगेज होतायत मुलं. जे व्हिडिओ बघतायत ते पूर्ण बघतायत. सबस्क्राईब करायला विसरतायत, लाईक करायला विसरतायत, शेअर करायला विसरतायत. मग इथून पुढे विसरायचं नाही. ऑल द बेस्ट.